नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आजच्या चॅनलमध्ये. ओके, बघा आपण बहुपदी हे प्रकरण सुरू केलेलं आहे. बहुपदी ह्या प्रकरणाचे 2 व्हिडिओ आपले ह्या ठिकाणी झालेले आहेत. आज आपण तिसऱ्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. सराव संच 3.2 याच्यातला 5वा प्रश्न आपला बाकी आहे आणि 5वा आणि 6वा हे 2 प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. 5वा प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा. ह्या ठिकाणी काय दिलेलं बघा. पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा आणि तुमचं जे उत्तर असेल ते उत्तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी ह्या स्वरूपात आपल्याला ह्या ठिकाणी मांडायचं आहे. बघा, एका बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने कसं भागायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बाळांनो, पहिल्यांदा लक्ष द्या इकडं. उदाहरण पहा कसं आहे. एक्सचा घन वजा 64 ही बहुपदी ह्या बहुपदीला ह्या बहुपदीने भागतोय x वजा 4 ने. आता तुमच्या लक्षात आलं असेल हे जे भाज्य आहे, भाज्याचा घातांक 3 आहे पण पदांची संख्या मात्र फक्त 2च आहे. जर घातांक 3 असतील तर पद 4 असायला पाहिजे. लक्षात ठेवा, मी आधीच तुम्हाला सांगितलेलं. घातांक 3 तर पद 4 असावीत. मग मला या ठिकाणी सांगा, एक्सचा घातांक 3 आहे म्हणून पहिलं पद लिहितो मी एक्सचा घन वजा किंवा अधिक दुसरं पद वर्गचं पद असायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपण घेऊ 0 एक्सचा वर्ग. त्याच्यानंतर वर्गाच्या पदानंतर नुसतं चलाचं पद म्हणजे एक्सचं पद असावं, म्हणजे त्या ठिकाणी लिहू शकतो 0 एक्स आणि शेवटची तुमची स्थिर संख्या वजा 64. लक्षात घ्या मी काय केलं. ओके, पहिलं पद जसं तसं, लास्ट पद जसं तसं, मधले 2 पद भरून घेतली कारण वर्गाचं पद आणि एक्सचं पद नव्हतं म्हणून आपण ह्या पद्धतीने लिहून घेतले. घातांक 3 पद 4 असली पाहिजेत. मोजा बरं आता 1 2 3 आणि 4. त्याला भागायचंय कोणी x वजा 4 न भागायचं म्हणजे भागिले x वजा 4. आता याचा भागाकार करणार आहोत. भागाकार करत असताना भाज्याला या ठिकाणी घ्यायचं असतं, भाजकला इकडे आणायचं असतं. भाजक तुमचा काय किती आता या ठिकाणी x अधिक x वजा 4 आहे तो मी या ठिकाणी लिहितो x वजा 4. ओके, आणि भाज्य बघा आता x चा घन अधिक 0 x चा वर्ग अधिक 0 x वजा 64 हे भाज्य तुमचं अशा पद्धतीने लिहिलं. ओके, आता याला भागणार. अतिशय सोपी अशी भागाकाराची पद्धत आहे. बघा, तुम्ही फक्त लक्ष द्या काळजीपूर्वक. भाज्याचं पहिलं पद उचलायचं बाळांनो. एक्स घन मी ते ह्या ठिकाणी लिहितो एक्सचा घन. त्याला भागिले भाजकचं पहिलं पद एक्स. बघा, पहिली कृती काय केली. भाज्याचं पहिलं पद म्हणजे हे पद उचललं, एक्स घन ते इथे घेतलं. त्याला भागिले छेदस्थानी कोण घेतला, भाजकचं पहिलं पद एक्स. ओके, पहा मग आता वरती एक्सचा घन म्हणजे 3दा एक्स आणि खाली 1दा एक्स. मग हा एक एक्स कटल्यानंतर वरती किती शिल्लक राहतील, एक्सचा वर्ग. राईट, एक एक्स वरच्यातून कटल्यानंतर किती शिल्लक राहिले तुमचा एक्स वर्ग. जे पद उरलं ना आता हे ठिकाणी ते उचलून आपल्याला ह्या ठिकाणी आणायचं. मी इथे लिहिणार ते आता भाजकच्या ठिकाणी एक्सचा वर्ग. ओके, इथं आणल्यानंतर बघा आता पुढची क्रिया काय आहे. ह्या एक्स वर्गाने ह्या एक्स ला गुणल्यानंतर एक्स वर्ग गुणिले एक्स म्हणजे हेच पद तुमचं मिळत असतं. काय झालं तुमचं, ते एक्सचा घन झाला. बघा, हे 2दा एक्स आणि हा 1दा एक्स म्हणजे एक्सचा घन झाला. राईट, याने याला गुणलं हे आलं. नंतर हे वजा चिन्ह या 4ने एक्स वर्गाला गुणा म्हणजे 4 एक्सचा वर्ग. अशा पद्धतीने आपण हे लिहिलं. आता काय करत असतो आपण, वजाबाकी करतो. वजाबाकी करण्यासाठी खालच्यांची चिन्ह बदलायची. बघा, इथे वजा चिन्ह लिहायचं. वजा असेल तर इथे अधिक करायचं. जिथे अधिक असेल तिथे वजा करा, जिथे वजा असेल तिथे अधिक करा. ओके, वजाचं अधिक, अधिकचं वजा एवढं करायचं, बाकीचं काहीच करायचं नाही. मला सांगा, या एक्स घन मधून एक्स घन गेल्यानंतर खाली किती उरले, 0 उरले. राईट, आता हे 4x वर्ग आहे, त्याला चिन्ह अधिक आहे. आपण ह्या अधिकच्या चिन्हाचा विचार करणार आणि वरती 0x वर्ग आहे. 0x वर्ग मध्ये 4x वर्ग मिळवले तर 4x वर्गच होतील की नाही. किती एक्स वर्ग होतील, 4x वर्ग. 4x मध्ये 0 मिळवले तर 4x वर्ग जसे तसे राहिले. ओके, वरून घेतले अधिक 0x. किती घेणार, वरून 0x घेतले. चला आता काय करायचं, पुन्हा भाज्याचं हे पहिलं पद उचलायचं. इथं लिहितो मी आता. इथं अधिकचं चिन्ह आहे बरं का, अधिकचं चिन्ह. अधिक 4x वर्ग इकडे घेतले. भाज्याचं पहिलं पद 4x वर्ग इकडे घेतलं. त्याला भागिले भाजक तुमचा x आहे. राईट, बरोबर. काय झालं तर मला सांगा, हे अधिकचं चिन्ह हा तुमचा 4 जसाच तसा
अंशस्थानी एक्स वर्ग आहे, छेदस्थानी एक्स आहे, याच्यातनं हा एक्स कट झाला, वरून कटला एक एक्स खालच्याशी, तर खाली वरती किती एक्स शिल्लक राहिले, फक्त एक एक्स शिल्लक राहिले, म्हणजेच किती आले तुमचे अधिक 4x ते ह्या ठिकाणी आला, अधिक 4x. येतंय लक्षात? ओके. नंतर काय करायचं बाळांनो, ह्या 4x ने x ला गुणा, 4x गुणिले x म्हणजे 4x चा वर्ग. लक्षात आलं? हा 4x म्हणजे x चा वर्ग. ओके. नंतर ह्या अधिक 4 ह्या 4ला गुणा, वजा येतील ते नाही का, धन आणि ऋण म्हणजेच काय झाले, ऋण. मग ह्या 4x ने 4ला गुणा, 4 चोक 16x, 4 चोक 16 आणि पुढचा तुमचा हा एक्स. ओके. आता चिन्ह बदलून लिहिणार, याला वजा करा, वजा असेल तर याला अधिक करा. बघा 4x मधून 4x गेले, 0 उरले, राईट. आता ह्या ठिकाणी 16ला अधिकचं चिन्ह आहे आणि त्याच्यात 0x मिळायचं. 16x मध्ये 0x मिळवलं म्हणजे 16x, अधिक 16x राहतील तुमचे. किती राहतील? 16x. वरून किती घेणार? 64 राहिले होते, ते वरचे 64 आपण ह्या ठिकाणी घेतले, राईट. आणि मग बघा आता हे 16x इकडे लिहिणार, 16x त्याला भागिले तुमचं मगासारखाच एक्स करणार, राईट. मग हा एक्स कटला, हा एक्स कटला, उरले किती तुमचे 16, ते अधिक 16 मी ह्या ठिकाणी लिहिणार. कुठं आले ते? अधिक ह्या ठिकाणी. चला आता गुणूया, 16 गुणिले एक्स म्हणजे 16x, नंतर 16 चोक 64 वजा 64 आहे की नाही. आता यांची वजा बाकी, इथे वजा वजा असेल तर इथे अधिक, 16 मधून 16 गेले 0, 64 मधून 64 गेले 0, म्हणजे बाकी किती आली? 0 आली. आणि भागाकार बघा, x वर्ग अधिक 4x अधिक 16. आता तुमचं उत्तर कसं लिहायचंय? उत्तर लिहायचंय तुम्हाला भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, ह्या स्वरूपात तुम्हाला मांडायला सांगितलं. चला, भाज्य म्हणजे काय होय दिलेलं. आता हा मोठा जो कंस आहे हे लिहिण्याची गरज नाही, हा छोटा कंस घ्यायचा आपण. मग ते भाज्य होतं तुमचं, ते काय होतं? एक्स घन वजा 64, राईट. भाजक, भाजक म्हणजे हे होतं तुमचा, आहे की नाही, इकडे लिहिलेली जी संख्या हे भाजक, ते किती आहे तुमचं? एक्स वजा 4 गुणिले भागाकार. भागाकार आताच काढला बघा, एक्स वर्ग अधिक 4x अधिक 16, याला म्हणतात भागाकार. मग तो ह्या ठिकाणी लिहिणार आपण, एक्स वर्ग, पहा, एक्स वर्ग अधिक 4x अधिक 16 अधिक 16 अधिक बाकी शब्द वापरला, आणि बाकी तुमची किती? 0. बाकी किती तुमची? 0. हे त्याचं काय झालं? उत्तर. लक्षात ठेवा, हे फायनल उत्तर आहे. आणि सोडवत असताना याची सुद्धा गरज लागेल तुम्हाला. म्हणजे कशासाठी कसं घेतलं, ह्या स्टेप घेण्यासाठी व्यवस्थित सविस्तरपणे लिहून घ्या, आणि मग नंतर पुढचं उदाहरण घेऊया आपण. ओके मित्रांनो, दुसरं उदाहरण बघा. 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x चा घन अधिक 2x वर्ग अधिक 2 हे पूर्ण भाज्य आहे. ह्या भाज्याला ह्या भाजकनं भागायचं एक्स वर्ग वजा एक्स ने. ओके. भागाकार अशा पद्धतीने घेतला तरी सुद्धा चालतो. मगाशी काढलेल्या चिन्हाच्या ऐवजी आपण अशा पद्धतीने सरळ पण घेतलं तरी चालतो. हे भाजक मी ह्या ठिकाणी लिहिलं आणि भाज्य ह्या ठिकाणी घेतलं. चला, नेहमीचीच पद्धत आपली. सुरुवातीला काय करायचं असतं, मी काय सांगितलं, भाज्याचं पहिलं पद उचलायचं, ह्या ठिकाणी आणायचं. बघा इथे लिहितो मी आता, 5x चा 5वा घात, त्याला छेदस्थानी भाज्यात, भाज्याचं पहिलं पद घेतल्यानंतर भाजकचं पहिलं पद घ्या, ते एक्स वर्ग आहे. चला, हे 5 जसेच तसे. पहा बाळांनो, हे 5x चा वर्ग, सॉरी 5x चा 5वा घात आणि त्याला छेदस्थानी एक्स चा वर्ग आहे. ओके. वर्ग जर काढून टाकला तर खाली किती राहतील? एक्सच्या डोक्यावरती 3, म्हणजे एक्सचा घन शिल्लक राहील. वर्ग कटवला करून तर घातांकाच्या नियमानुसार, किंवा 5तनं 2 गेले 3 उरतात घातांक. ओके. घातांकाच्या नियमानुसार मग 5x चा घन हे ह्या ठिकाणी लिहिणार आपण आता, 5x चा घन. ओके. ओके. आता याचा आणि याचा गुणाकार बघा, 5 गुणिले पहिलं पद, हे जे असतं हे जसंच तसंच असतं, कारण याच्यावरच हे मिळवलेलं आहे, म्हणून ह्या दोन्हीचा गुणाकार याच्यासारखाच तोच असतो.
तुम्ही करू शकतात. 5 गुणिले हे करा 5, एक्सचा तिसरा घात आणि एक्सचा दुसरा घात म्हणजे एक्सचा 5वा घात झाला. नंतर हे वजा चिन्ह. आता मला सांगा 5 गुणिले हे करा म्हणजेच 5, एक्सचा घन आणि हा एक्स म्हणजे एक्सचा कितवा घात झाला? चौथा घात. कितवा घात झाला? चौथा घात झाला. आता आपण काय करणार? वजाबाकी करणार आहोत. बघा याला वजा चिन्ह आणि वजा असेल तर याला अधिकचं चिन्ह. 5 एक्सचा 5व्या घातातून 5 एक्सचा 5वा घात गेला, वजाबाकी 0 झाली. राईट. हे बघा आता 4 एक्सच्या चौथ्या घाताला अधिकचं चिन्ह आणि 5 एक्सच्या चौथ्या घाताला पण अधिकचं चिन्ह. हे चिन्ह नाही, खालचं चिन्ह घेतो आपण विचारत. आता हे पण अधिक आणि हे पण अधिक, समान चिन्ह आल्यावर आपण बेरीज करणार. 5 आणि 4 किती झाले? 9 अधिक 9 एक्सचा कितवा घात? चौथा घात. किती आलं? वजाबाकी 9 एक्सचा चौथा घात. बेरीज आली. वरून हे पद लागेल आपल्याला, वरून हे पद घेतो मी वजा 3 एक्सचा वर्ग. ओके. चला आता काय करायचं? या पदाला उचलायचं, इकडे आणायचं मगासारखंच. 9 एक्सचा चौथा घात छेदस्थानी हा एक्सचा वर्ग. ओके. हा 9 जसाच तसा, हा एक्सचा चौथा घात आणि हा एक्सचा वर्ग. एक एक्सचा वर्ग कटून गेल्यामुळे एक्सचा वर्ग शिल्लक राहतील. एक्सचा घातांक कसं? 4 हे 2 गेले म्हणजेच वरती किती शिल्लक राहतील? 2. आहे की नाही? म्हणजे कोणतं पद आलं तुमचं? अधिक 9 एक्सचा वर्ग. ओके. हे जे आलं ते उचलून इथे लिहिलं. मग नंतर याचा आणि याचा गुणाकार. बघा 9 म्हणून इथे 9 एक्स वर्ग म्हणजे एक्सचा चौथा घात. नंतर हे वजा चिन्ह, हे 9 एक्स वर्ग आणि हा 9 हा एक्स म्हणजे 9 एक्सचा कितवा घात झाला? तिसरा घात. कितवा घात झाला? तिसरा घात. इथे तिसरा घात आहे बरं का, वरती तिसरा घात. ओके. आता यांची काय करणार आपण? वजाबाकी. चला याला वजा चिन्ह करूया, वजा असेल तर याला अधिक करूया. 9 एक्सच्या चौथ्या घातातून 9 एक्सचा चौथा घात गेला, 0 उरला. चला आता याला खाली अधिकचं चिन्ह वरती वजा चिन्ह आहे म्हणजे एकमेकांची विरुद्ध चिन्ह झाली तर वजाबाकी होतील. बघा 9 एक्स घन मधून हे 3 गेले म्हणजे किती उरले? अधिक तुमचे 6 एक्सचा घन उरला. बघा 9तनं 3 गेल्यानंतर 6 एक्सचा घन उरला. ओके. हे पद घेतलं होतं. आता हे 2 नंबर, हे शेवट 2 एक्स वर्गाचं पद घेऊ आपण. 2 एक्स वर्गाचं पद आपण या ठिकाणी घेतलं. ओके. चला आता ह्या 6 एक्स घनला इकडे लिहिणार. छेदस्थानी तुमचा एक्सचा वर्ग. एक्सचा वर्ग. सांगा बरं आता काय काय कटले? 6 आहे की नाही? आता एक्स घन आणि भागिले एक्स वर्ग म्हणजे याच्यातनं 2 एक्सचा वर्ग कटल्यानंतर एक एक शिल्लक राहिला फक्त. आहे की नाही? किती शिल्लक राहिला? एक्स वर्ग जर घनमधून कटला तर एक एक्स शिल्लक राहिला, तो इथे घेतला म्हणून 6 एक्स. ते 6 एक्स मी ह्या ठिकाणी लिहिणार. अधिक तुमचे 6 एक्स. ओके. हे 6 एक्स आणि याचा गुणाकार 6 एक्सचा घन. नंतर 6 एक्स आणि याचा गुणाकार वजा 6 एक्सचा वर्ग. आता बघा यांची वजाबाकी. हा किती होईल? 6 एक्सचा घन इथे वजा करू, इथे वजा असेल तर याला अधिक करूया. 6 एक्स घन मधून 6 एक्स घन गेले, खाली उरले 0. राईट. नंतर इथे 6 एक्स वर्ग आणि इथे 2 एक्स. 6 आणि 2 किती झाले? 8 एक्स. किती झाले? 8 एक्सचा वर्ग. वरून घेतले तुमचे अधिक तुमचे 2. लक्षात घ्या हे 6 आणि 2 8 एक्स वर्ग झाले आणि वरचे 2 अजून शिल्लक होते ते 2 घेतले. चला ह्या 8 एक्सला इकडे घेऊया 8 एक्स वर्गाला. म्हणून 8 एक्सचा वर्ग. त्याला छेदस्थानी काय करताल बाळांनो? हा एक्सचा वर्ग. मग हा एक्स वर्ग कटले तर इथे उरले किती? 8. जे 8 उरलेत ते ह्या ठिकाणी आणून ठेवलेत. ओके. मग 8 गुणा. आता 8 गुणिले हे म्हणजे 8 एक्सचा वर्ग. नंतर 8 गुणिले एक्स म्हणजेच वजा 8 एक्स. वजा 8 एक्स. इथे 8 एक्स लिहिलं पाहिजे. ओके बाळांनो, चिन्ह बदलायचे. इथे वजा करूया, इथे अधिक करूया. बघा 8 एक्स वर्ग मधून 8 एक्स वर्ग गेले, खाली उरले तुमचे 0. राईट. नंतर हे 8 एक्स आणि वरती 2 आहेत, यांची काही वजाबाकी होणार नाही. फक्त एवढी दोन्हींची वजाबाकी 0 झाली.
इथे +2 आहे आणि इथे +8x आहे. याला जसं तसं लिहायचं. म्हणजे काय लिहिणार, अधिक तुमचा हा 8x आणि वरचा तुमचा 2x. आता याला इकडे भाग देता येणार नाही बाळांनो, कारण भागिले x² आणि हा 8x आहे. मग याचा घातांक मोठा आहे की नाही, भाज्याचा घातांक भाज्यापेक्षा मोठा आहे, म्हणून ह्याला इकडे घेऊन भाग देता येणार नाही. मग एवढ्या याच्यावरच आपल्याला थांबावं लागणार. ही तुमची काय झाली बाकी, आणि भागाकार काय झाला हा. आणि म्हणून उत्तर लिहिताना बघा, उत्तर लिहिताना भाज्य बरोबर इथे सूत्र दिलेलेच, भाज्य म्हणजे पूर्ण तुमचं भाज्य बरोबर. भाजक मी वाटल्यास तिथं भाजक लिहून ठेवतो, भागाकार लिहितो वाटल्यास तर पहिल्यांदा. भागाकार बरोबर किती आला भागाकार, 5x घन अधिक 9x² अधिक 6x अधिक 8 हा भागाकार. 5x घन अधिक 9x² अधिक 6x अधिक 8. लक्षात घ्या, हे जसंच्या तसं मी या ठिकाणी लिहिलं, बाकी काही नाही. तुम्हाला जर दिसत नसेल. आणि बाकी किती आली बाळांनो, ही 8x अधिक 2, बाकी बरोबर 8x अधिक 2. नंतर हे जे उत्तर आहे, हे उत्तर ह्या फॉर्म्युल्यात लिहायचं. भाज्य म्हणजे हा कंस घ्यायचा बरोबर, भाजक म्हणजे हा कंस घ्यायचा, गुणिले भागाकार म्हणजे हे घ्यायचं, अधिक बाकी म्हणजे हे घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. हे बघा, व्यवस्थित पाहून घ्या आणि ते त्या स्वरूपात तुम्ही मांडा व्यवस्थित त्याला. ओके मित्रांनो, प्रश्न 6 अतिशय महत्वाचा आहे. प्रश्न 6 तुम्ही पाहिजे असेल तर पुस्तकातून सरळ वाचू शकता. मी थोडं शॉर्टकट मध्ये लिहिलं. एक शेत आहे, आयताकृती शेत आहे. ह्या शेताची लांबी ही आहे आणि रुंदी आहे. बघा, लांबी दिलेली 2a² अधिक 3b², नंतर रुंदी दिली a² अधिक b². ह्या शेतामध्ये त्या शेतकऱ्यानं घर बांधलं. ह्या ठिकाणी कोपऱ्याला एका ठिकाणी कुठेतरी घर बांधलं शेतामध्ये, आणि त्या शेताची लांबी रुंदी सारखीच आहे. जेवढी लांबी तेवढीच रुंदी, म्हणजे चौरसाकृती जागेवरती ते घर बांधलं त्याने. आणि मग त्याची लांबी बघा किती सांगितली, a² वजा b², रुंदी सुद्धा a² वजा b². तर आपल्याला विचारलं काय, हे घर सोडून, घराची जागा सोडून उरलेला जो भाग असेल, उर्वरित जागा, शेतामध्ये बांधकाम केल्यानंतर घराची जागा सोडून उर्वरित जी जागा असेल त्या जागेचं क्षेत्रफळ आपल्याला काढायला सांगितलं. ओके बाळांनो, मग मी काय केलं बघा, शेताची लांबी, ही शेताची लांबी ह्या टोकापर्यंत ही जी होती ती इथे लिहिली. शेताची रुंदी ही बघा इथून इथपर्यंत ही जी रुंदी ती इथे घेतली. नंतर घराची लांबी आणि रुंदी, घराची लांबी रुंदी सेम आहे. ही लांबी घराची तर तीच रुंदी आहे बघा, दोन्ही सारखी आहे. म्हणून घराची लांबी आणि रुंदी लिहिताना दोन्ही किमती सारख्या घेतल्या. आपल्याला कोणत्या जागेचं क्षेत्रफळ काढायला सांगितलं, ह्या रिकाम्या जागेचं म्हणजे शेताचं क्षेत्रफळ, उर्वरित भागाचं. म्हणून बघा, उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ बरोबर ते क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर पूर्ण शेताच्या क्षेत्रफळातून घराच्या जागेचं क्षेत्रफळ आपल्याला वजा करावं लागेल. म्हणून लिहिताना काय लिहिलं, आयताकृती शेताचे क्षेत्रफळ. हे आयताकृती असलेलं पूर्ण शेत आहे, त्या शेताचं क्षेत्रफळ वजा घराच्या जागेचे क्षेत्रफळ. हे घराच्या जागेचं क्षेत्रफळ जर वजा केलं तर उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ मिळतं. मग आयताकृती जागेचे क्षेत्रफळ जर काढायचं झालं तर त्याचे सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ काय असतं, लांबी गुणिले रुंदी. आणि नंतर चौरसा, आता ही चौरसाकृती आहे, जेवढी लांबी तेवढीच रुंदी म्हटल्यानंतर मग घराच्या जागेचं क्षेत्रफळ काय झालं, चौरसाचे क्षेत्रफळ. त्याची बघा इथे लिहिलं मी, चौरसाकृती जागा आहे ती. जागा कशी झाली, चौरसाकृती जागा. मग चौरसाकृती जागेचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, बाजूची लांबी आणि लांबीचा वर्ग करायचा असतो. की लांबी रुंदी सेम असल्यामुळे फक्त काय करायचं, बाजूचा वर्ग. बस किमती टाकूया बाळांनो. आता लांबी ठेवा या ठिकाणी बघा, कंसात 2a² अधिक 3b² गुणिले रुंदी दिलेली तुमची a² अधिक b², राईट, वजा बाजूची लांबी सेमच आहे. मग ती काय दिली, a² वजा b², a² वजा b². आणि त्याचा वर्ग म्हटल्यानंतर आपण असं करू, a² वजा b² दोनदा घेऊ. वर्ग म्हटल्यानंतर दोनदा कंस घेतले ते, आहे की नाही, म्हणजे आपल्याला गुणाकार करायला सोपं जाणार आहे. मग काय झालं पहा बाळांनो, आता मी थोडासा गुणाकार इकडे उडून घेतो. आता हे 2a² पहिल्या बाजूला घेतले, 2a² ह्या कंसाने गुणायचं, a² अधिक b², राईट.
2a वर्ग नंतर हा कंस घेतला अधिक 3b चा वर्ग पुन्हा हा कंस a वर्ग अधिक b चा वर्ग. राईट. पहिल्या कंसातलं पहिलं पद गुणिले दुसरा कंस, दुसरं पद गुणिले दुसरा कंस. चला पुन्हा आता तीच क्रिया इथे पण वजा चिन्ह आहे इथे वजा. हा a वर्ग त्याला गुणिले a वर्ग वजा b चा वर्ग. राईट. किंवा पाहिजे असेल तर तुम्ही वर्ग पण ह्या पद्धतीने करू शकता बरं का. असं घेण्यापेक्षा वाटल्यास तर मी तुम्हाला हे करतो, वर्गाच्या सूत्राप्रमाणे जाऊया, तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून काय करूया, वर्ग आहे ना कंसाचा वर्ग, वर्ग विस्ताराचं सूत्र आपण या ठिकाणी वापरूया बरं का. वर्ग विस्ताराचं सूत्र आहे तुम्हाला बघा या ठिकाणी लिहितो मी. a वजा b कंसाचा वर्ग जर असेल तर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग, असं सूत्र आपण 8वीच्या वर्गात शिकलो आहे की नाही. मग बाळांनो समजा असं असेल a चा वर्ग वजा b चा वर्ग असेल आणि पुन्हा कंसाचा वर्ग, आता काय यांचा पण वर्ग आणि कंसाचा वर्ग असेल तर इथे जसा वर्ग होता तो वर्ग लिहिला, यांचा वर्ग असेल तर इथं चौथा घात घ्यावा लागेल. a चा चौथा घात वजा 2a वर्ग b वर्ग अधिक b चा चौथा घात. ओके. जिथे जिथे वर्ग होते तिथे तिथे चौथा घात केले आणि जिथे जिथे ए बी होते तिथे वर्ग वर्ग केले, कारण ए वर्ग बी वर्ग आहे, इथे ए वजा बी वर्ग आहे. मग हे सूत्र आपण या पद्धतीने मांडू शकतो. मग याचा विस्तार जर लिहायचा झाला समजा या कंसाचा विस्तार, तर आपण असं लिहू शकतो. मग काय लिहू शकतो, ए चा चौथा घात वजा 2a वर्ग बी वर्ग अधिक b चा चौथा घात. लक्षात घ्या ह्या सूत्राचा उपयोग केला मी आणि याचा विस्तार ह्या ठिकाणी लिहिला. ओके बरोबर. चला आता यांचा गुणाकार करूया. 2 हा 2 लिहिला, a वर्ग a चा चौथा घात करेक्ट अधिक हे 2 a वर्ग b वर्ग करेक्ट. चला आता याने गुणूया अधिक 3 b वर्ग a वर्गाला आधी घेऊन नंतर हा b वर्ग घेऊ आहे की नाही. 3 घेतले, a वर्ग घेतला आणि मग नंतर b वर्ग घेतला अधिक हे 3 याला गुणा 3 गुणिले b वर्ग म्हणजे b चा कितवा घात, चौथा घात. ओके. आता काय करायचं, हा कंस सोडवायचा आपल्याला. कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतले चिन्ह बदलतात, म्हणजे किती होतील, वजा a चा चौथा घात, इथे वजा असेल तर अधिक करावा लागेल, ह्या वजामुळे ह्या वजाचा अधिक करा, 2a वर्ग b वर्ग आणि ह्या वजामुळे ह्या अधिकचं सुद्धा काय जो वजा b चा चौथा घात. अशा पद्धतीने आपण लिहिले. आता याच्यात काय काय कट होतं पाहू आपण. ओके. काय कट होतं का काही पहा बरं, सांगा तर. ओके. पाहता या ठिकाणी 2a चा चौथा घात इथे लिहितो, 2a चा चौथा घात. a च्या चौथा घाताचं पद अजून कुठे आहे तुमचं, इथे बघा, वजा a चा चौथा घात वर्ग b वर्ग आणि हे 2a वर्ग b वर्ग. हा हे पहा, हे 2 a वर्ग b वर्ग अधिक तुमचे 3a वर्ग b वर्ग, याच्यासारखेच अजून या ठिकाणी वजा अधिक पुन्हा तुमचे 2a वर्ग b वर्ग. राईट. बघा आता राहिलं कोणतं पद माहितीये का, बी वर्गच, b चा चौथा घाताचं पद, हे अधिक 3b चा चौथा घात आणि त्याच्यानंतर लास्ट मध्ये वजा b चा चौथा घात. काय केलं, याला म्हणतात स्वरूप पदे किंवा सजातीय पदे किंवा समान घातांकाची पदे आपण जवळजवळ घेतली. चला बरोबर. आता काय आलं मग बघा या ठिकाणी, आता 2a च्या चौथ्या घातातून 1 गेल्यानंतर 1 उरतो, म्हणून a चा चौथा घात उरतो. लक्षात घ्या, 2a च्या चौथ्या घातातून 1 a चा चौथा घात काढून टाकला तर 1 a चा चौथा घात शिल्लक राहिला, वजाबाकी झाली. आता हे तिन्ही पद पहा इथून इथपर्यंत, 2a वर्ग b वर्ग अधिक 3a वर्ग b वर्ग अधिक 2a वर्ग b वर्ग. हे बघा 2 आणि 3 5, 5 आणि 2 किती झाले 7 अधिक 7a वर्ग b वर्ग. ओके. आणि शेवटी आता हे राहिले 2 पद, 3b च्या चौथ्या घातात 1b चा चौथा घात वजा केला, म्हणजेच खाली किती उरलं तुमचा, अधिक 2b चा चौथा घात. आता ही जी राशी मिळाली तुम्हाला, ही राशी म्हणजे ह्या जागेचं उर्वरित जागेच्या क्षेत्रफळ आपल्याला अशा पद्धतीने मिळालं. अतिशय सोपा असा भाग आहे, थोडासा वेळ लागतो लिहायला, पण तुम्ही प्रत्येक स्टेप
समजून घ्या. जर समजलं नाही तर मागे या, थोडंसं व्हिडिओ मागे घेत चला, पॉज करा, पाहून घ्या आणि मग पुढे जा. आधी व्हिडिओ बघा कम्प्लीट आणि मग नंतर लिहायचा प्रयत्न करा. लगेच लिहिण्याचा प्रयत्न नका करू. ओके, अतिशय सोपा असा भाग आहे. आता हा सराव संच 3.2 आपल्या ह्या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा जो भाग आहे आपण त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.